नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बेघर वस्तीतील नागरिकांना गुडघाभर चिखलातून मार्ग काढीत जावं लागतंय। प्रश्न तसा गंभीर, मात्र कुणीच लक्ष द्यायला तयार नाही। ग्रामपंचायतकडे निवेदन दिलेत, तोंडी सूचना केल्यात, ग्रामपंचायतीला अद्यापही जाग आली नाही। रोज या मार्गावरून कुणी ना कुणी घसरतय। चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत शाळेत जावं लागतं। याला वैतागलेल्या बेघर वस्तीतील महिलांनी आज चिखलमय मार्गावरच धान रोवणी केली। सध्या धान रोवणीचा हंगाम सुरू आहे। मजुरी बुडवून महिला एकत्र आल्या। त्यांनी मार्गावर साचलेल्या चिखलातून रोवणी करून प्रशासनाचा निषेध केला। राजुरा विधानसभा क्षेत्रात धाबा गाव येतंय। या क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे आहेत। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत। आमदार धोटे यांनी वस्तीत विकास कामासाठी काही निधी दिला होता, मात्र धाबा ग्रामपंचायतीत भाजपाची सत्ता असल्यानं त्यांची हात आकुडता घेतल्याची चर्चा आहे। 6 वर्ष झाले आहेत हा रोडाचं काम निघून सण्या। एक वेळा म्हणतानी 2 वेळा इथून येतात जातात पाहतात झालं। आज आमचे पोरं बाराले धरून सण्या आम्हाला शाळेत नेऊन द्यावं लागते। उद्याच्या दिवशी कोणतं आजारी झालं काय झालं तर ह्या रोडाचं काम असं आहे तर आम्ही कसे जायचं ना। कमी जास्त काय झालं तर काय करणार, म्हणून आम्हाला रोडाची आवश्यकता आहे। मौजा धाबा शासकीय लेआउट इथली ही परिस्थिती आहे। या ठिकाणी जे जनता इथे रहिवासी म्हणून आहे, मागील 10 वर्षापासून इथे कच्च्या स्वरूपाचे रस्ते तयार करण्यात आले। त्यानंतर या रस्त्यावर कुठलाही येथील स्थानिक ग्रामपंचायतीनं मुरुम टाकलेला नाही किंवा गिट्टी टाकून असे पक्के रस्ते तयार करण्यासाठी कुठलीही काय म्हणते व्यवस्था केली नसल्यामुळे इथल्या जनतेला या प्रश्नाचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे। वृद्धांना म्हणजे पायी जाण्यासाठी, विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या मुलांना शाळेत नेण्यासाठी इथून या चिखल तुडवत जावं लागत आहे। त्यामुळे बेघर वस्ती आहे। 10 वर्ष झालं ग्रामपंचायतला आम्ही कंप्लेंट करत आहोत। निधी येत आहे, निधी जात आहे, येऊन बघतात न वापस चालले जातात। आजपर्यंत काही करत नाही आहे। त्याच्यासाठी आम्ही शेतीत न रोवता आम्ही रस्त्यावर आमच्या रोवता। आम्हाला या जासाठी बहुत त्रास होत आहे, संकट होत आहे। त्याच्यामुळे नाही का शासनानं कोणता तरी निर्णय घ्यावा ना आम्हाला रस्ता करून द्यावा ही आमची विनंती। दुसरीकडे मुनगंटीवार यांनी मंदिरासाठी करोडो रुपयाचा निधी दिला। त्यांच्या कार्यकर्त्यांची ती मागणी होती। त्यांच्या कार्यकर्त्यांना येथील माणसांचे दुःख दिसेना, इतके ते आंधळे झाल्याचं आता बोललं जात आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।